नमस्कार, मी मंजित मोहरील. अफजल खान वधानंतर शिवाजी महाराजांनी इंग्रजांना असा धडा शिकवला की पुढच्या काही वर्षात आपल्यावर राज्य करणारे इंग्रज म्हणजे हेच इंग्रज का, असा आपल्याला प्रश्न पडतो. 10 नोव्हेंबर 1659 शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. त्याचं पूर्ण सैन्य बुडवलं. त्याचे जे काही लोक वाचले ते अंगावर कपड्यांची लत्तर घेऊन पळत सुटले. शिवाजी महाराजांनी जास्त वेळ न दडवता पुढे त्यांच्या सैन्यानिशी कोल्हापूरपर्यंत धडक मारली. अवघ्या 18 दिवसात म्हणजे 28 नोव्हेंबर 1659 शिवाजी महाराजांनी पन्हाळगड घेतला. शेवटी रुस्तुमे जमानला शिवाजी महाराजांची ही तुफानी घोडदौड थांबवण्यासाठी रवाना केलं. शिवाजी महाराज पन्हाळगडावरनं खाली उतरले आणि शिवाजी महाराजांनी कोल्हापूर जवळ रुस्तुमे जमानचा सामना केला आणि रुस्तुमे जमानचा दारुण पराभव केला. शिवाजी महाराज त्याच्यानंतर पन्हाळगडावर गेले आणि शिवाजी महाराजांनी आपलं सैन्य खोलवर आदिलशाही मुलखात पाठवलं. आपलं सैन्य पाहता पाहता गदलक्ष्मी, धारवाड इथपर्यंत जाऊन पोचलं. शिवाजी महाराजांचं सैन्य शेवटी तिकोट्याला जाऊन पोचलेलं आहे, म्हणजे आदिलशाही राजधानी विजापूरच्या अगदी 20 किलोमीटरवर आपलं सैन्य जाऊन पोचलं होतं. आता विजापूरच पडतं का काय, अशी खरोखर परिस्थिती निर्माण झाली. शिवाजी महाराजांनी नंतर आपलं सैन्य आदिलशाहीचा कोकणातला मुलूक घेण्यासाठी पाठवलं आणि इथूनच शिवाजी महाराज आणि इंग्रज यांच्यामध्ये खटके उडण्यास सुरुवात होते. इथूनच शिवाजी महाराज आणि इंग्रज यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण होतं. महमूद शरीफ नावाचा आदिलशाहीचा एक सरदार होता. तो दाभोळचा सुभेदार होता. दाभोळ प्रांत हा अफजल खानाचा आणि नंतर फाजल खानाचा मुकासा म्हणून होता. अफजल खानाचा जेव्हा वध झाला तेव्हा महमूद शरीफ तिथनं अफजल खानाची 3 मालांनी भरलेली जहाजं दाभोळला होती. ती 3 जहाजं घेऊन तो दाभोळहून पळाला आणि तो राजापूरला येऊन पोचला. अब्दुल करीम नावाचा राजापूरचा सुभेदार होता. तो रुस्तुमे जमानचा सरदार होता, म्हणजेच आदिलशाहीचा सरदार होता. रुस्तुमे जमानचा जेव्हा शिवाजी महाराजांनी कोल्हापूरजवळ पराभव केला आणि जेव्हा अब्दुल करीमला ही बातमी कळली की रुस्तुमे जमान पळत सुटला आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी कोकण मोहीम हाती घेतली आहे आणि आता राजापूर पण पडू शकतं, ही बातमी जेव्हा अब्दुल करीमला कळली तेव्हा अब्दुल करीम राजापूरहून पळाला आणि जैतापूरला पोचला. अब्दुल करीमनी इंग्रजांकडनं काही पैसे उधार घेतले होते किंवा काही माल घेतला होता आणि ज्याची परतफेड त्याला इंग्रजांना करायची होती. इंग्रजांची वखार ही राजापूरला होती. पण अब्दुल करीम हा पळत सुटला आहे हे जेव्हा इंग्रजांना कळलं तेव्हा इंग्रज त्याचा पाठलाग करत त्याच्या मागोमाग जैतापूरला पोचले. जैतापूरला एक जहाज लागलं होतं. त्या जहाजावर अब्दुल करीम जाऊन त्यांनी तिथे आश्रय घेतला. तसंच जेव्हा इंग्रज जैतापूरला पोचले, जैतापूरला अजून एक जहाज लागलं होतं. बेनिदास नावाचा एक व्यापारी होता. त्याचं डायमंड नावाचं जहाज तिथे लागलं होतं. त्या डायमंड नावाच्या जहाजावर हे इंग्रज अधिकारी चढले आणि त्यांनी अब्दुल करीम ज्या जहाजावर चढला आहे त्या जहाजाचा मार्ग यांनी रोखला आणि अब्दुल करीमला म्हटलं की तू या जहाजावर ये, म्हणजे तू डायमंडवर ये. अब्दुल करीम डायमंडवर पोचला आणि अब्दुल करीमला त्यांनी आपल्या पैशाचा हिशोब मागितला की परतफेड कर. आणि अब्दुल करीमनी काहीतरी सांगितलं की मी आज करतो, आज एवढे पैसे देतो किंवा आज मी या मालाच्या रूपात तुम्हाला थोडे पैसे देतो, उरलेले पैसे मी नंतर देतो. असल्या काही वाटाघाटी त्यांच्यामध्ये झाल्या आणि हे जेव्हा सुरू होतं तेव्हा मराठी सैन्य 400 ते 500 मराठी सैन्य राजापूरला पोचलं आणि 200 मराठी सैन्य जैतापूरला पोचलं. मराठी सैन्य जे राजापूरला आणि जैतापूरला पोचलं त्यांनी इंग्रजांकडे ही मागणी केली की ही अफजल खानाची जी जहाजं आहेत, जी 3 मालांनी भरलेली जहाजं आहे, ती आमच्या स्वाधीन करा आणि तसेच जे आदिलशाही अधिकारी तुमच्याकडे आलेले आहेत ते माझ्या स्वाधीन करा, ते आमच्या स्वाधीन करा. इंग्रजांनी याच्यात मराठ्यांचं सहाय्य केलं नाही. नंतर इंग्रजांनी मराठी लोकांना सांगितलं की ही जी 3 जहाजं आहे अफजल खानाची, त्याच्यातलं एक जहाज आमचंच आहे आणि त्यांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं राजापूर मर्चंट. नंतर अशी काही परिस्थिती निर्माण झाली की ही जी आदिलशाही लोक जे होते, आदिलशाहीतले जे लोक होते जे त्या जहाजांवर होते, त्यांनी मराठी सैन्यावर अचानक हल्ला चढवला, जहाजातनच हल्ला चढवला आणि ती जहाजं मराठ्यांच्या टप्प्याच्या दूर नेली, समुद्राच्या अजून मध्ये नेली आणि मराठ्यांना काही करता येईना. मराठी लोकांनी इंग्रजांना म्हटलं की तुम्ही जाऊन ती मध्यस्थी करा, तुम्ही जाऊन ती जहाजं पकडा आणि आमच्या स्वाधीन करा, तुम्ही ती आदिलशाही लोक आमच्या स्वाधीन करा. इंग्रजांनी त्याच्यासाठी मराठ्यांना नाही म्हटलं. याच्यामध्ये मुख्य करून एक हेनरी रेविंग्टन नावाचा माणूस होता.
तो बराच उचापत्या करणारा माणूस होता. त्याच्या उचापत्या एवढ्या होत्या, हे इंग्रजांना पण माहिती होतं, म्हणजे इंग्रजांचे जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांना पण हे माहिती होतं की हा माणूस काही सरळ मार्गी जाणारा माणूस नाहीये. म्हणून हेनरी रेव्हिंग्टनच्या कंप्लेंट्स ज्या आहे हे जे वरिष्ठ अधिकारी होते इंग्रजांचेच, त्यांना पण माहिती होतं. त्यांनी सांगितलं होतं हेनरी रेव्हिंग्टनला की तू तिथल्या राजकारणात काही गडबड करू नको, आपण व्यापारी आहोत, आपण व्यापाऱ्यांसारखं वागायला पाहिजे. पण हेनरी रेव्हिंग्टन काही त्यांचं ऐकेना. हेनरी रेव्हिंग्टननी हे मराठी सैन्याने जे म्हटलं होतं की तुम्ही ही जी जहाजं आहे ही मध्यस्थी करा आणि आम्हाला ती जहाजं आणून द्या, हेनरी रेव्हिंग्टननी म्हटलं की आम्ही व्यापारी लोक आहोत आणि आम्ही राजकारणात पडत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण की पुढ्या गोष्टीचा रेफरन्स पुढे ही गोष्ट परत येणार आहे की जेव्हा हेनरी रेव्हिंग्टन म्हणतो की आम्ही राजकारणात भाग घेत नाही, आम्ही फक्त व्यापारी आहोत. तर सांगायचा मुद्दा हा की हेनरी रेव्हिंग्टननी आणि इंग्रजांनी मराठ्यांची मदत करण्याचं नाही म्हटलं. मराठ्यांना या गोष्टींनी, म्हणजे आपल्या सैन्याला या गोष्टींनी बराच राग आला आणि त्यांनी वेल्जी नावाचा एक इंग्लिश एजंट, आपलाच होता पण एक इंग्लिश एजंट दलाल होता तो, त्याला आपल्या मराठी सैन्याने पकडलं आणि आपल्यासोबत घेऊन आले. ही गोष्ट जेव्हा हेनरी रेव्हिंग्टनला कळली, त्यांनी अजून एका अधिकाऱ्याला, म्हणजे फिलिप गिफर्ड त्याचं नाव, त्या फिलिप गिफर्डला मराठींकडे वाटाघाटी करायला पाठवलं. तर फिलिप गिफर्ड जसा मराठी सैन्याशी वाटाघाटी करण्यासाठी आला तेव्हा मराठी सैन्याने फिलिप गिफर्डलाच पकडून घेतलंय. आता हेनरी रेव्हिंग्टनला ही गोष्ट कळली. हेनरी रेव्हिंग्टननी सुरत काउन्सिलला, म्हणजे सुरतेला जी मोठी वखार होती, सुरत काउन्सिलला हेनरी रेव्हिंग्टननी पत्र लिहिलं तिथल्या प्रेसिडेंटला पत्र लिहून हेनरी रेव्हिंग्टन कळवतो की हे असं असं झालेलं आहे, आपल्या लोकांना मराठी सैन्याने पकडलं आहे आणि फिलिप गिफर्ड नावाचा एक आपलाच इंग्लिशमन आहे, त्याला या लोकांनी पकडलं आहे, तर तुम्ही आमची मदत करा. तिकडनं सुरतेमधनं जो रिस्पॉन्स आला, सुरतेमधनं जे उत्तर आलं ते असं होतं की तुम्ही तिथल्या राजकारणात भाग घेऊ नका, हे आम्ही तुम्हाला बजावलं होतं, पण तरी तुम्ही ते केलं, तर आता तुम्ही त्याची फळं भोगा, अशा मायन्याचं ते पत्र होतं. तर थोडक्यात सुरतेनी हेनरी रेव्हिंग्टनची मदत करण्याचा नकार दिला. आपल्या सैन्याने नंतर फिलिप गिफर्डला खारेपाटणच्या किल्ल्यावर ठेवण्याचा बंदोबस्त केला होता. तो जो एजंट पकडला होता, तो जो दलाल होता, त्याला मात्र सोडून दिलं, पण फिलिप गिफर्डला खारेपाटणच्या किल्ल्यावर ठेवलं होतं. हेनरी रेव्हिंग्टननी पत्र लिहिलं सुरत काउन्सिलला. सुरत काउन्सिलनी त्यांचा नकार कळवला की आम्ही तुझी याच्यात काही मदत करू शकत नाही. हेनरी रेव्हिंग्टननी नंतर शिवाजी महाराजांना पत्र लिहिलंय. त्याच्यात तो शिवाजी महाराजांचा उल्लेख द जनरल ऑफ हिंदू फोर्सेस असा करतो. त्या पत्रातला तर्जुमा असा, 13 फेब्रुवारी 1660चं ते पत्र आहे. त्याच्यात तो म्हणतो, हाऊ मच फ्रेंडशिप द इंग्लिश हॅड प्रॉमिस्ड टू ऍक्ट फॉर यू अगेन्स्ट दंडा राजपुरी कॅसल, युअर सर्वंट दोरोजी एटसेट्रा, वी बिलीव्ह हॅड इन्फॉर्म्ड यू, but how much injury we have received from them we are ashamed to tell you. Only thus much be pleased to understand that because we would not take the junks lying in the Rajapur river and be enemies to those who are our friends, therefore hath our broker and one Englishman be carried away by your servants and kept in prison for 25 days. And although now our broker is released, yet still the Englishman is detained and imprisoned in खारेपाटण कॅसल. या पत्रात तो थोडक्यात शिवाजी महाराजांना म्हणतो आहे की आमचा एक ब्रोकर आणि एक इंग्लिशमन म्हणजे फिलिप गिफर्ड याला तुम्ही खारेपाटणच्या किल्ल्यावर ठेवलं आहे. जरी तुम्ही आमच्या ब्रोकरला सोडलं तरी फिलिप गिफर्ड अजूनही तुमच्याच कैदेत आहे. फिलिप गिफर्डला तुम्ही सोडाल अशी आम्ही आशा बाळगतो. अशा तर्जुम्याचं हे पत्र आहे. पण शिवाजी महाराजांच्या पत्राची वाट न पाहताच फिलिप गिफर्डला जेव्हा खारेपाटणला नेत होते, तिथल्या किल्ल्यावर नेत होते, तेव्हा हेनरी रेव्हिंग्टननी मध्यस्थी करून शिवाजी महाराजांची परवानगी न घेता वाटेतच फिलिप गिफर्डला सोडवून घेतलं. ही बातमी शिवाजी महाराजांना कळली असणार आणि त्यांना ही काही फार आवडली नसणार. ही गोष्ट शिवाजी महाराजांनी फार नीट लक्षात ठेवली आहे, हे आपल्याला पुढे लक्षात येईल. नंतर पन्हाळगडाला वेढा लागला. शिवाजी महाराज पन्हाळगडावर होते. सिद्धी जौहरचा वेढा पन्हाळगडाला लागला. सिद्धी जौहरच्या सैन्यात ज्या तोफा होत्या त्याचा मारा काही पन्हाळगडाच्या तटबंदीपर्यंत होत नव्हता. हा हेनरी रेव्हिंग्टन जो आहे त्यांनी सिद्धी जौहरला लांब पल्ल्याच्या तोफा पुरवल्या आहेत. लॉंग बॅरल कॅनन्स आणि कॅनन बॉल सोबत, म्हणजे तोफगोळ्यांसकट त्यांनी या तोफा सिद्धी जौहरला पोचवल्या आहेत. इतकंच नाही तर तो स्वतः त्या तोफा घेऊन आला. इंग्लिश फ्लॅग तिथे त्यांनी फडकवत त्या तोफा आणलेल्या आहेत. मी परत आठवण करून देतो
मी मगाशी सांगितलं होतं की हाच हेनरी रेव्हिंग्टन जेव्हा शिवाजी महाराजांच्या सैन्याने म्हटलं की अफजलखानाची जी ती 3 जहाजं आहेत ती आमच्या स्वाधीन कर आणि आणि आदिलशाहीचे जे अधिकारी आहेत ते आमच्या स्वाधीन कर, तेव्हा हाच हेनरी रेव्हिंग्टन म्हणाला होता की आम्ही व्यापारी आहोत, आम्ही इथल्या राजकारणात आणि इथल्या युद्धात भाग घेत नाही. तोच हेनरी रेव्हिंग्टन इंग्लिश फ्लॅग फडकवत, युनियन जॅक फडकवत, लांब पल्ल्याच्या तोफा घेऊन, कॅनन बॉल्स सोबत घेऊन सिद्दी जौहरच्या वेढ्यात सामील झाला आणि शिवाजी महाराजांनी याचा हिशोब नंतर घेतलेला आहे. शिवाजी महाराज नंतर पन्हागडाहून निसटले आणि विशाळगडावर पोचले. बाजी प्रभूंचा थोर पराक्रम त्याच्यात झाला, त्याच्यामुळे शिवाजी महाराज तिथून निसटू शकले आणि विशाळगडावर जाऊ शकले. शिवाजी महाराज विशाळगडाला जाण्याच्या आधी सूर्यराव सुर्वे आणि दळवींचा त्यांचे मोर्चे लागले होते विशाळगडाला. तिथे शिवाजी महाराजांचं युद्ध झालं आहे सुर्व्यांसोबत आणि शिवाजी महाराज त्यानंतर विशाळगडावर पोचलेले आहेत. पण हा जो प्रसंग आहे याच्यावर मी आधीच एक व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक तुम्ही वर बघू शकाल. हा व्हिडिओ मी आज डिटेलमध्ये सांगणार नाही कारण आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण हे बघतोय की शिवाजी महाराजांचे आणि इंग्रजांचे संबंध काय झाले आणि शिवाजी महाराजांनी इंग्रजांना नंतर काय केलेलं आहे. तर शिवाजी महाराज विशाळगडावर पोचले आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराज काही मधला काळ गेला, तोपर्यंत शाहिस्ता खान हा पुण्यात आलेला आहे. शाहिस्ता खान हा मुघलांचा सरदार आहे, मोठा सरदार आहे. तो शिवाजी महाराजांच्या विरुद्ध पुण्यात आलेला आहे. तो दक्षिणेत आला आहे आणि पुण्यामध्ये त्यांनी आपला तळ ठोकला. मध्ये हे सगळं घडतंच आहे. शिवाजी महाराजांनी कारतलब खान नावाचा जो मोगल सरदार होता, जो शाहिस्ते खानाकडनं आलेला होता, शिवाजी महाराजांनी कारतलब खानाचा दारुण पराभव केला. उंबरखिंडीत लोणावळ्याजवळ हे युद्ध झालेलं आहे. अप्रतिम युद्ध आहे ते. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा खूप मोठा विजय कारतलब खानाविरुद्ध झालेला आहे. पण तोही प्रसंग मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करत नाही, त्याच्यावर आपण परत नंतर कधीतरी बोलू. पण मध्ये या सगळ्या गोष्टी घडतात आहे. मध्ये या सगळ्या गोष्टी घडून गेल्या. कारतलब खानाचा पराभव मध्ये झाला. शिवाजी महाराज नंतर कोकणात उतरले. शिवाजी महाराजांनी राजापूरवर हल्ला केला आहे. राजापूरला हल्ला करण्याच्या आधी शिवाजी महाराज शृंगारपूरला गेले. शृंगारपूर म्हणजे विशाळगडाला जे मोर्चे लागले होते त्याच्यात दळवी आणि सूर्यराव सुर्वे होते. ते जे सूर्यराव सुर्वे आहेत त्यांचं गाव म्हणजे शृंगारपूर. शिवाजी महाराज शृंगारपूरला गेले. शृंगारपूरहून शिवाजी महाराजांनी राजापूरवर हल्ला केला. राजापूरवर जेव्हा शिवाजी महाराजांनी हल्ला केला, जेव्हा राजापूरच्या वेशीच्या बाहेर शिवाजी महाराज आलेले आहेत, तेव्हा हे इंग्रज अधिकारी हेनरी रेव्हिंग्टन आणि अजून काही अधिकारी शिवाजी महाराजांना भेटायला आले. शिवाजी महाराजांना या सगळ्या गोष्टी लक्षात होत्या. आपली कशी मदत इंग्रजांनी केली नाही. आपली मदत करणं तर सोडाच, या इंग्रज अधिकाऱ्यांनी अफजल खानाच्या सैन्याला, आदिलशाही सैन्याला, त्याचे जे अधिकारी होते त्यांना पळून जाण्यामध्ये मदत केली. 3 जहाजांपैकी एक जहाज आपलंच आहे, ज्याचं नाव त्यांनी राजापूर मर्चंट ठेवलं, हे शिवाजी महाराजांना माहिती होतं. एवढंच नाही तर पुढे जेव्हा पन्हागडाला वेढा लागला होता आणि सिद्दी जौहरच्या तोफा निकामी होत्या जवळजवळ, कारण त्याचे तोफगोळे पन्हागडाच्या तटबंदीपर्यंत पण पोचत नव्हते, तेव्हा लांब पल्ल्याच्या तोफा याच इंग्रजांनी पुरवल्या. हे सगळं शिवाजी महाराजांच्या लक्षात होतं. तर जसा हेनरी रेव्हिंग्टन आणि अजून काही जण हे शिवाजी महाराजांना भेटायला आले, राजापूरच्या वेशीच्या बाहेर जेव्हा शिवाजी महाराज होते तेव्हा शिवाजी महाराजांना हे लोक भेटायला आले, तेव्हा शिवाजी महाराजांनी यांना कैद केलं. शिवाजी महाराजांनी नंतर राजापूरच्या आतमध्ये आपलं सैन्य पाठवलं आणि तिथे जे इंग्रज अधिकारी होते त्यांना घेऊन आले आणि त्यांनाही कैद केलं. शिवाजी महाराजांनी ज्यांना कैद केलं त्यांची नावं आहेत हेनरी रेव्हिंग्टन, रॅन्डॉल्फ टेलर, रॉबर्ट फेरँड, रिचर्ड नॅपियर, रिचर्ड टेलर, फिलिप गिफर्ड, रॉबर्ट वॉर्ड आणि विलियम बिंघम. त्याच्यातला हा जो रॉबर्ट वॉर्ड होता तो सर्जन होता. अशी शिवाजी महाराजांनी 8 इंग्रज अधिकारी कैद केले. मार्च 1661ला शिवाजी महाराजांनी हे इंग्रज अधिकारी कैद केले. शिवाजी महाराजांनी नंतर राजापूरमध्ये आपलं सैन्य पाठवलं. इंग्रजांची वखार होती राजापूरला. राजापूरच्या इंग्रज वखारीमध्ये आपलं सैन्य घुसलं. त्यांनी वखारीला खंट्या लावल्या, म्हणजे कुदळीनी अक्षरशः वखार खणून काढली आणि त्याच्यातनं भरपूर द्रव्य शिवाजी महाराजांना मिळालं आहे. इंग्रजांनी हे जे शिवाजी महाराजांच्या विरुद्ध कारस्थानं केली होती त्याची ही सगळी फळं होती. हे जे इंग्रज अधिकारी शिवाजी महाराजांनी कैद केले होते त्याच्यातले काही वासोट्यावर ठेवले, काही सोनगडावर ठेवले आणि नंतर रायगडावर ठेवले. जवळजवळ जानेवारी 1663 पर्यंत हे इंग्लिश अधिकारी शिवाजी महाराजांच्या कैदेत होते. त्यातला रिचर्ड नॅपियर जो होता
तो कैदेत असतानाच मरण पावला. पुढे हेनरी रेव्हिंग्टन जो आहे त्याची तब्येत खराब झाली होती, म्हणून त्याला पॅरोलवर सोडून देण्यात आलं. त्याला हे म्हणण्यात आलं की तुझी तब्येत जेव्हा बरी होईल तेव्हा बऱ्या बोलानी परत यायचं, पण त्याची तब्येत खराब असल्यामुळे त्याला पॅरोलवर सोडलं आहे. नंतर तो सुरतेला गेला आणि सुरतेला हेनरी रेव्हिंग्टन मरण पावला. त्याच्यानंतरही हे जे इंग्रज अधिकारी आहे जे शिवाजी महाराजांच्या कैदेत होते ते सुरत काउन्सिलला सारखे पत्र लिहून कळवत होते की आमची सुटका कधी होणार, आमच्यासाठी तुम्ही काय करता आहे, आम्हाला सोडवा इथून. अशी पत्र ती सारखी सुरत काउन्सिलला पाठवत होती. सुरत काउन्सिलचा जो प्रेसिडेंट होता तो त्यांना रेस्पॉन्डही करत होता की प्रयत्न करतो आहे. पण एक दिवस संतापून त्यांनी या इंग्रज अधिकाऱ्यांना पत्र लिहून पाठवलं. त्या पत्रातला तर्जुमा असा: हाऊ यू हॅव कम इन द प्रिझन यू नो व्हेरी वेल. इट वॉज नॉट फॉर डिफेंडिंग कंपनीज गुड्स, इट वॉज फॉर गोइंग टू द सीज ऑफ पन्हाला अँड टॉसिंग बॉल्स विथ अ फ्लॅग दॅट वॉज नोन टू बी इंग्लिशेस. त्याच्यात सुरत काउन्सिलचा प्रेसिडेंट जो आहे तो या इंग्लिश अधिकाऱ्यांना जे कैदेत पडले आहे त्यांना म्हणतो आहे त्याच्या उत्तरात की तुम्ही कैदेत का पडले हे तुम्हाला नीट माहिती आहे. तुम्ही तिथे आपल्या कंपनीचं म्हणजे इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या मालाचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही कैदेत पडला आहात, अशातला काही भाग नाही आहे. तुम्ही पन्हाळ्याच्या वेढ्यात गेला, तुम्ही सिद्दी जौहरला मदत केली, तुम्ही लांब पल्ल्याच्या तोफा घेऊन गेल्या आणि पन्हाळ्यावर तुम्ही तोफ डागली आहे. इतकंच नाही तर तुम्ही फ्लॅग फडकवत फडकवत तिथे गेले आहेत आणि तो फ्लॅग जो आहे तो इंग्लिशांचा फ्लॅग आहे हे तो त्या पत्रात म्हणतोय. तो म्हणतोय इट वॉज गोइंग टू द सीज ऑफ पन्हाला अँड टॉसिंग बॉल्स विथ अ फ्लॅग दॅट वॉज नोन टू बी इंग्लिशेस. नंतर या अधिकाऱ्यांना सोडून दिलेलं आहे. या अधिकाऱ्यांकडनं हे लिहून घेतलं आहे की तुम्ही आमची मदत कराल म्हणजे शिवाजी महाराजांच्या सैन्याची मदत कराल, दंडाराजपुरी म्हणजे सिद्दी जो होता जंजिरेकर सिद्दी त्याच्या विरुद्ध लढण्यामध्ये आमची मदत कराल. याच्यानंतर कधीही इंग्रज हे शिवाजी महाराजांच्या वाट्याला गेलेले नाहीयेत. आपल्यावर पुढच्या काही 100-200 वर्षात राज्य करणारे हेच ते इंग्रज का जे आपल्यावर इतके वरचढ झाले होते, ज्यांनी आपल्यावर नाना प्रकारचे अत्याचार केले, हे तेच इंग्रज का? हा खरोखर प्रश्न पडतो. शिवाजी महाराजांनी ज्या प्रकाराने इंग्लिश अधिकाऱ्यांना कैदेत टाकलं होतं हे बघून इंग्रज लोक काय आहेत, त्यांचा मनसुबा काय आहे, हे शिवाजी महाराजांनी खूप आधी हेरलेलं होतं. आम्ही इथल्या राजकारणात किंवा आम्ही इथे जी युद्ध चालली आहे त्याच्यात आमचा काही त्याच्याशी संबंध नाही. एकीकडे हे म्हणायचं आणि दुसरीकडे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना सिद्दी जौहरच्या मदतीला लॉंग बॅरल्स घेऊन स्वतः यायचं, शिवाजी महाराजांच्या विरुद्ध तोफा उडवायच्या आणि नंतर म्हणायचं की आम्ही तर फक्त व्यापारीच आहोत. व्यापारी म्हणत म्हणत इंग्रजांनी आपलं काय केलं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण इंग्रजांना आणि इंग्रजांच्या मनसुब्याला ओळखणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी इंग्रज अधिकारी कैदेत टाकले होते ही गोष्ट फारशी माहिती नसते, म्हणून म्हटलं मी हा आज व्हिडिओ करतो, तुमच्यासमोर ठेवतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत मी मंजित मोरील तुमची इथेच रजा घेतो. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.